दुधीची भाजी म्हटलं की लहान मुलंच काय तर मोठ्यांना पण खायला आवडत नाही. आणि आज त्याच दुधीपासून आपण स्वादिष्ट अशी दुधीची बर्फी बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. दुधीची बर्फी बनवण्यासाठी इथे मी हा एक मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे. दुधी घेताना एकदम व्यवस्थित असा कवळा बघून घ्यायचा आहे, नाहीतर त्यात आत बिया जास्त असतात. आता आपण या दुधीचा देठाकडचा भाग कट करून घेऊयात, दोन्ही बाजूचा, आणि मध्ये पण कट करून दोन भाग करून घेऊयात. दुधीचे दोन भाग करून घेतल्यावर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. साल काढलेला हा दुधी आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, नाहीतर त्याचा एकदम लगेच ब्राऊन कलर होतो. दुधी आपल्याला आता किसून घ्यायचा आहे. किसून घेताना चारी बाजूनी घ्यायचा आहे, मधला पोर्शन आपल्याला घ्यायचा नाहीये. खूप बारीक असा दुधी असेल तर मध्ये बिया अजिबात नसतात, त्यावेळेला तुम्ही असं पूर्ण दुधी किसून घेऊ शकता. इथे मध्ये तुम्ही बघू शकता अशा बिया आहेत, म्हणून आपल्याला असं चारी बाजूनी किसून घ्यायचा आहे आणि मधला भाग घ्यायचा नाहीये. अशा प्रकारे हा दुधीचा एक भाग मी किसून घेतलेला आहे, कट केलेला, आणि त्याचा मधला भाग हा असा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे, घ्यायचा नाही. आता बाकीचा पण दुधी मी किसून घेते. सर्व दुधी किसून घेतल्यावर आपल्याला वेळ न घालवता लगेचच बर्फी करायला घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला 1 टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचे. दुधी कधीही दुधीचा हलवा किंवा दुधीची बर्फी करायच्या आधीच किसून ठेवायचा नाही, किसल्यावर लगेचच करायला घ्यायचं आहे. तूप वितळलेलं आहे, यात आपल्याला हा किसलेला दुधी घालायचा आहे. मंद गॅसवर दुधी आपल्याला 2 ते 3 मिनिटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं तुपावर दुधी परतून घेतलंय. यात आपल्याला ॲड करायचं आहे आता अर्धा लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध. साई सकट आपल्याला हे दूध घालायचं आहे. दूध आधीच तापवून घ्यायचं आहे, कच्चं दूध घालायचं नाही. दूध घातल्यावर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि सतत परतत आपल्याला हे दूध पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटं मध्यम गॅसवर इथे मी हे सर्व दूध आटवून घेतलेलं आहे. हे दूध आटायला आपल्याला 20 मिनिटं लागलेली आहेत आणि दूध आटत असतानाच दुधी पण शिजला जातो. फक्त काळजी घ्यायची आहे आणि बाजूला जी साई लागते ती आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता माझ्या कढईला अजिबात बाजूला साई नाही, मी सर्व त्यात मिक्स करून घेतलेली आहे. त्यामुळे बर्फीला छान असं टेक्स्चर येतं, नाहीतर बाजूची साई सर्व करपून वाया जाते. तर दूध पूर्ण आटल्यावर यात आपल्याला अर्धा कप साखर घालायची. साखर छान अशी मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यावर पुन्हा मिश्रण थोडंसं पातळ होईल. थोडंसं आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं असं पातळ झालेलं आहे. परत यात आपण पुन्हा मध्यम गॅसवर दाटसर करून घेऊया. 3 ते 4 मिनिटातच आपलं मिश्रण पुन्हा असं दाटसर झालेलं आहे. यात आता आपण ॲड करूयात थोडेसे ड्रायफ्रुट्स. इथे मी काजू, बदाम, पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. ते आपण मिक्स करून घेऊया आणि ॲड करायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम मावा. मावा पण चांगला मिक्स करून घेऊयात. मावा चांगला मिक्स करून घेतल्यावर यात मी इथे 2 थेंब खायचा हिरवा रंग घालते. मी इथे व्हिडिओसाठी बर्फी बनवते म्हणून मी इथे रंग वापरलेला आहे. तुम्ही घरी बनवत असाल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. आणि हे आपल्याला अजून थोडंसं ड्राय होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. खायचा रंग चांगला मिक्स करून घेतला आणि 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर अजून आपण हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपलं मिश्रण बर्फीसाठी तयार झालेलं आहे. मिश्रण असं साईडला घेऊन चेक करायचं, ओलसर दिसत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण बर्फीसाठी तयार झालेलं आहे. आणि थोडंसं मिश्रण जड पण हाताला लागायला लागतं,
तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. वेलची पावडर चांगली मिक्स करून घेऊया. बर्फी सेट करण्यासाठी इथे मी हे ताट घेतलेलं आहे. अशा कडेला ते असे हाईटला आहे. माझ्याकडे ट्रे नाहीये म्हणून मी ताट घेतलेलं आहे. तुमच्याकडे चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे बर्फी व्यवस्थित काढता येईल आपल्याला. या तूप लावलेल्या ताटात आपल्याला हे आता मिश्रण काढून घ्यायचे. हे मिश्रण आता आपण सेट करण्यासाठी प्रेस करून घेऊया चौकोनी शेपमध्ये. ट्रे असेल तर व्यवस्थित ट्रेमध्ये सेट करता येतं. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत अवेलेबल त्याच्यातच ॲडजस्ट करायचं. तीन ते 4 तास आपल्याला ही बर्फी आता सेट करण्यासाठी बाहेर पंख्याखाली ठेवायची आहे, फ्रीजमध्ये ठेवायची नाही. 5 ते 6 तासात आपली बर्फी छान अशी सेट झालेली आहे. ही आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण कट करून घेऊ शकतो. मी इथे चौकोनी आकारात कट करून घेते. तुम्ही आयताकृती आकारात पण कट करून घेऊ शकता. कट करून घेतलेली बर्फी आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने दुधीची बर्फी नक्की बनवून बघा. खूप स्वादिष्ट तयार होते आणि बनवल्यावर मला कमेंट करून सांगा कशी झाली ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल.